घरातली लोक त्रास देतात, जवळची लोक विश्वासघात करतात, ज्यांच्यावरती खूप प्रेम करताय तीच लोक तुम्हाला सोडून जातात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. बघा, आत्ताच्या काळात मित्र मोजकेच असतात पण शत्रू खूप जास्त असतात. आपण थोडी कुठे प्रगती केली, एखादी नवीन वस्तू घेतली, कुठेतरी यश मिळायला लागलं की आपल्याच जवळची लोक आपल्यावरती जळतात, आपल्याला नजर लावतात, इडापिडा करतात, तांत्रिक मांत्रिक असंख्य गोष्टी करतात. आपल्याला समजतं, आपल्याला कळून शकतं की कोणीतरी काहीतरी केलंय, पण आपल्याला उपाय सुचत नाही. यातून बाहेर कसं पडावं ते समजत नाही. शत्रूला शरण कसं आणावं ते आपल्याला समजत नाही. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. जर तुमचा शत्रू सतत तुम्हाला नजर लावत असेल, त्रास देत असेल, तुम्हाला माहिती असणारा नसणारा कुठलाही वाईट शत्रू असेल, त्याला तुम्हाला त्याच्या लायकीत ठेवायचं असेल, तुम्हाला तुमच्या पायावर त्याला आणायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अवश्य करा. बघा, या उपायासाठी तुम्हाला बाजारातून कुठेही एक कोहळा, कुठल्याही जिथे फ्रूट्स मार्केट असतात किंवा जिथे कुठे पूजेचं सामान मिळतं, तिकडच्या शॉप्समध्ये तुम्हाला कुठेही कोहळा मिळून जाईल. आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला एक कोहळा आपल्या घरी आणायचा आहे. बघा, 2 उपाय सांगणार आहे. कोहळा नसेल तर तुम्ही दुसरा उपाय केला तरीही चालेल. पहिल्या उपायासाठी तुम्हाला कोहळा लागणार आहे. कोहळा घरी आणायचा आहे. कोहळा आणून तुम्हाला तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. पाणी ओता आणि कापडाने तो पुसून घ्या, एकदम क्लीन करून घ्या. आता हा कोहळा तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे. एक काळं वस्त्र घ्यायचं, स्वच्छ शुभ्र म्हणजे स्वच्छ क्लीन, अजिबात न वापरलेलं कोरं करकरीत काळं वस्त्र, त्याच्यावरती तुम्हाला हा कोहळा ठेवायचा आहे. आणि त्या कोहळ्यावरती तुम्हाला कुंकवाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. कुंकवाने थोडं कुंकू घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला, ते ओलं करा. आता तुमच्या शत्रूचं जे काही नाव तुम्हाला माहिती आहे, घरातला, शेजारचा, बाजारचा, कुठलाही जो शत्रू तुम्हाला त्रास देतोय, ज्याला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचं आहे किंवा त्याला तुम्हाला लाईनीत आणायचं आहे, त्याचं फक्त एका शब्दात नाव त्या कोहळ्यावर तुम्हाला लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर त्या नावाच्या खाली तुम्हाला एक त्रिशूल काढायचं आहे. त्रिशूल तुम्हाला काढता येत नसेल, तुम्ही ओम काढलात तरीही चालेल. ओम किंवा त्रिशूल दोघांपैकी काहीही एक चिन्ह तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 7 टाचण्या घ्यायच्या आहेत. बघा, टाचणी जिला थोडीशी टोक असते, म्हणजे सुई सारखी जी टाचणी असते, सगळ्यांनाच ऑब्व्हियसली माहिती असेल तरीही सांगते. 7 टाचण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि जिथे आपण त्या शत्रूचं नाव कुंकवाने लिहिलेलं आहे ते थोडंसं सुकलं की त्या नावावरती त्या 7ही टाचण्या तुम्हाला टोचायच्या आहेत. एक एक तुम्हाला 7ही टाचण्या त्या नावावरती टोचायच्या आहेत. ठीक आहे, 7ही टाचण्या नावावरती टोचून झाल्या, त्याच्या खाली छानपैकी त्रिशूल किंवा ओम काढून झालं की तुम्हाला तो जो कोहळा आहे तो त्या कापडात बंदिस्त करायचा आहे, बांधायचा आहे. आता हा कोहळा तुम्हाला तुमच्या घरात, जिथे तुम्ही वास्तव्य करताय, तुमची बेडरूम, झोपायची दिशा जो भाग आहे, तिथे तुम्हाला हा कोहळा 24 तास ठेवायचा आहे. कोहळा जेव्हा तुम्ही त्या दिशेला, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ठेवाल, तेव्हा ठेवल्यानंतर 5 मिनटं त्या कोहळ्यावर उजवा हात ठेवून, बघा, उजवा हात ठेवून तुम्हाला एक सोप्पा मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम फटफट. नीट ऐका. ओम फटफट, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम फटफट रूपेश कुरु कुरु स्वाहा. ओम फटफट तृप्ती कुरु कुरु वश वश स्वाहा. ओम फटफट रुद्र कुरु कुरु वश वश स्वाहा. ओम फटफट कांचन कुरु कुरु वश वश स्वाहा. आता जो मंत्र सांगितला आणि जिथे मी वेगवेगळी नावं घेतली, तिथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा हात त्या कोहळ्यावरून काढायचा आहे. हात कोहळ्यावरून काढल्यानंतर तुम्हाला
त्या दिवशी रात्रभर तो कोहळा त्याच ठिकाणी तिथेच ठेवून द्यायचा आहे. कमीत कमी 24 तास तरी तुम्हाला तो कोहळा तिथेच ठेवायचा आहे. बघा, कोहळा हा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि कितीही मोठी शत्रुबाधा असेल तिचा नाश करून एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी कोहळा हा तांत्रिक गोष्टीत खूप प्रभावी मानला जातो. 24 तास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा कोहळा तिथून बाहेर काढायचा आहे. शक्यतो अंधाराच्या वेळी, थोडासा अंधार असेल त्यावेळेस हा कोहळा बाहेर काढा. घराच्या बाहेर पहाटे किंवा रात्री कधीही हा कोहळा घराच्या बाहेर घेऊन जा आणि या कोहळ्याचे 7 तुकडे करा. आता तुकडे कसे करायचे, तुम्ही चाकूने, सुरीने करू शकता, दगडाने करू शकता, तुमच्यावर आहे. या कोहळ्याचे 7 तुकडे करायचे आहे आणि 7 तुकडे केलेला हा कोहळा, 7 तुकडे त्या नावावरती शक्यतो करा. पहिला तुकडा नावावरून करा, मग त्याच्या आजूबाजूला जसं जमेल तसं, पण 7 तुकडे त्या कोहळ्याचे करायचे आहेत आणि घराच्या बाहेर हा कोहळा तुम्हाला फेकून द्यायचा आहे, टाकून द्यायचा आहे. तुम्हाला कुठल्याही शेतात, रानात कुणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी हा कोहळा फेकून द्यायचा आहे तुम्हाला. आणि घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. हा उपाय फक्त एकदा करून बघा. ज्याच्या नावाने कराल तो तुम्हाला काही तासातच तुमच्यासमोर झुकताना दिसेल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय कराल ती व्यक्ती तुम्हाला शरण आलेली असेल. आता दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू. लिंबू सगळ्यांकडे असतं. एक हिरवं पिवळं छान असं लिंबू घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने लिंबू धुवायचं आहे. लिंबू आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्या लिंबावरती कोळशाने किंवा काळ्या पेनाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर हे लिंबू तुम्हाला काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये 7 वेळा गुंडाळून त्याला शेवटी गाठ मारायची आहे. धाग्यात गुंडाळलेलं, नाव लिहिलेलं, तंत्रमंत्र केलेलं हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे. 7ही वेळा उतरवत असताना त्या व्यक्तीचं, म्हणजे जो व्यक्ती त्रास देतोय त्या व्यक्तीची दशा, त्या व्यक्तीची महादशा, त्या व्यक्तीचा त्रास संपतो एवढंच डोक्यात ठेवायचं की माझ्या आयुष्यात माझी सासू आहे जी मला खूप त्रास देते, तिचा त्रास संपत आहे, ती माझ्या आयुष्यातून दूर होत आहे, माझी सासू मला शरण होत आहे, माझी सासू माझं सगळं ऐकत आहे. असे पॉझिटिव्हिटीने तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स देऊन सगळं निगेटिव्ह दूर होत आहे असं त्या लिंबाला तुम्हाला त्या वाईब्स देऊन ते लिंबू 7 वेळा स्वतःवरून उतरवायचं आहे. आणि हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर तसंच घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर लिंबू घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते एखाद्या दगडाखाली दाबून ठेवायचं आहे. एखादं मोठं दगड बघा, त्या दगडाच्या खाली हे लिंबू तुम्हाला दाबायचं आहे. कापायचं नाही, फोडायचं नाही, काहीच नाही. फक्त दगडाखाली ते लिंबू तुम्हाला तसंच दाबायचं आहे आणि मग घरात यायचं आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातील ज्या दिवशी कराल तिथून पुढे सलग तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. किती? 7. मी आजपासून करते तर आज, उद्या, परवा असं 7 दिवस करा. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस, एकही दिवस खंड न पडता जर तुम्ही हा उपाय केला, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय कराल त्या व्यक्तीचा त्रास, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी, त्या व्यक्तीच्या तुमच्या आयुष्यात असणारी जी काही विघ्न, अडचण असेल सगळंच्या सगळं संपेल. खूप साधे सोपे उपाय 2ही आहेत. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.